आजकाल खूप सारे पालक आपल्या स्कूल गोईंग मुलांना घेऊन येतात की त्यांचे केस पांढरे होऊ लागले आहे आणि हेअर लॉस पण होऊ लागला आहे. तर याचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. तर हे कशामुळे झालेलं आहे? तर याला 4-5 कारणं आहेत. कधी जेनेटिक असते, म्हणजे जर आईवडिलांना केस लवकर पांढरे झालेले आहेत तर मुलांना होतात. पण त्यांना आधीच्या जनरेशनमध्ये खूप जास्त पोल्युशन नव्हतं, खूप जास्त जंक फूड नव्हतं आणि मोबाईलचा वापर, स्क्रीनचा वापर म्हणजे सिटिंग असे खूप वेळ बसत नव्हते आधीच्या काळात, आधीच्या जनरेशनमध्ये. आणि आजच्या तारखेला पूर्ण लाईफस्टाईलच बदललेली आहे मुलांची. त्यांचं दिवसभर तर जर खेळायला गेले नाही तर त्यांचं दिवसभर सिटिंगमध्येच जातो. जर मोबाईल आणि लॅपटॉपचं यूज करत आहेत किंवा PCचं यूज करत आहे, त्याच्यावर होमवर्क करत आहे, तर पूर्ण वेळ त्यांचं सिटिंगमध्ये जातो. म्हणून मुलांना जास्तीत जास्त खेळायला पाहिजे, म्हणजे रोज 1 तास खेळायला पाहिजे. आता स्टडी आवर्स आणि याचं आवर्स ठरलेले आहेत, अभ्यास वाढलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी PCवर किंवा मोबाईलच्या यूजनी करावंच लागतं. पण 1 तास तरी खेळायला, एक्सरसाइजला काढायला पाहिजे, सायकलिंग, रनिंग. तर हे लाईफस्टाईलमुळे आजकाल हे प्रमाण वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे पोल्युशन, केमिकल्स, फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाईड हे सगळं स्प्रे करूनच जे काही फ्रूट्स, भाज्या मार्केटमध्ये येत आहे हे सगळं स्प्रे केल्यामुळे त्याचाच परिणाम होत आहे. आणि तिसरी गोष्ट फूड हॅबिट्स चेंज झाल्या आहेत. आधीच्या जनरेशनमध्ये जे घरचं फूड आहे ते खायचं ट्रेंड होतं. त्याच्यामध्ये सगळ्या कन्स्टिट्युएंट्स येत होते, भाजी आणि पोळी, भात, चपाती असं होतं. पण आता खूप जास्त सिटीमध्ये ॲज वेल ॲज गावामध्ये पण असं ट्रेंड झालं आहे की बाहेर जेवण करायचं आहे. बाहेर जेवण करायचं म्हटल्यावर ते टेस्टी फूड असतं, पण हेल्दी फूड असेल असं काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये ऑइल जास्त असते आणि बाहेर मैद्याची रोटी, चपाती असते. तर हे बाहेरचं खाणं आजकाल मुलं वीकेंडला म्हणा, सॅटर्डे, संडे एकदा तरी बाहेर जाऊन खातात, पिझ्झा, बर्गर. तर हे सगळं मैद्याचं प्रमाण वाढलं आहे. तर हे जंक फूड याच्या सेवनामुळे मुलांमध्ये आता जे पाहिजे ते मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे मुलांना ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे, इन्सुलिन रेजिस्टन्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आता हेअर जे ग्रे होत आहे, प्रीमॅच्युअर म्हणजेच पांढरे होत आहेत हेअर, त्याचं कारण आहे की विटॅमिन B12, आयर्न, फोलिक ॲसिड आणि विटॅमिन D या सगळ्या गोष्टी कमी झाल्यामुळे हेअर ग्रे होऊ शकतात. तर हे कशामध्ये मिळतात? तर आयर्नचं सोर्स आहे आपल्या पालेभाज्या, मेथी, पालक, चुका, शेपू आणि त्याच्यासोबतच हे गुळ शेंगदाणे किंवा गुळ शेंगदाण्याचं लाडू किंवा मग पेन खजूर, बीटरूट. तर या सगळ्या गोष्टी आपण मुलांना आवर्जून टिफिनमध्ये किंवा घरी चपाती, भाजी आणि त्याच्यासोबतच बीटरूटचा पराठा असं सगळं द्यायला पाहिजे. दुसरं आहे फोलिक ॲसिड. फोलिक ॲसिड हे सुद्धा आपल्याला सगळ्या पालेभाज्या, पालक याच्यामध्ये मिळतं. त्याच्यासोबत विटॅमिन B12 मोस्टली नॉनव्हेजमध्ये मिळतं. तर एग्स, असं जे वाढतं वय आहे मुलांचं, त्यांनी दररोज 1 केळी, 1 अंडी आणि 1 ग्लास दूध घ्यायला पाहिजे. तसंच 1 वाटी दही पण घ्यायला पाहिजे. तर विटॅमिन B12 फॉर्टिफाईड सिरियल्स आजकाल आलेले आहे. पण एग्स, मीट, फिश याच्यामधून विटॅमिन B12 जास्तीत जास्त मिळतं. आणि मग जे टोटली व्हेजिटेरियन आहे अशा लोकांमध्ये खूपदा B12 डेफिशियन्सी दिसते आणि मग केस पांढरे होणे हे प्रॉब्लेम दिसतं. मग B12 त्यांचे ब्लडमध्ये किती कमी झालेलं आहे हे चेक करून घेऊ शकतो ब्लड टेस्ट करून. आणि मग त्याप्रमाणे त्याच्या डाएट आपण चेंज करू शकतो किंवा मग आपण त्यांना IV म्हणजे इंट्रामस्क्युलर देऊ शकतो इंजेक्शन विटॅमिन B12चे. असं करावं लागेल. दुसरी गोष्ट आहे विटॅमिन D. मग विटॅमिन D सनलाईटमध्ये असते, परत एग्समध्ये असते, फिशमध्ये असते. तर या गोष्टी मुलांना जास्त द्यायला पाहिजे. हे न्यूट्रिशियस गोष्टी, बाहेरच्या गोष्टी कधीतरी महिन्यात एकदा खायला पाहिजे. दर वीकेंडला किंवा आठवड्यातून 2-3दा बाहेरून मागवणे किंवा बाहेर जाऊन खाणे हे आजकाल ट्रेंड झाला आहे, एन्जॉय लाईफ असं म्हणून. पण त्याच्यामुळे हळूहळू सवयी पण बदलू लागल्या आहे आणि डेफिशियन्सी तयार होत आहे, इन्सुलिन वाढायला लागला आहे आणि त्यामुळेच मग आजकाल पेशंट हेअर लॉस आणि
हेअर ग्रेइंग या दोन्ही केसेस वाढलेल्या आहे स्कूल आणि कॉलेज गोईंग मध्ये. हेअर लॉसचे अजून दुसरे काही कारणं असू शकतात, जसं की ॲलोपेशिया एरियाटा, ज्याच्यामध्ये आपण साय लागली म्हणतो, ज्याचे बॅल्ड पॅचेस तयार होतात, किंवा मग हेअर कधी कधी ग्रे काही डिझीजमुळे पण होऊ शकतात, विटिलिगो म्हणा किंवा ॲलोपेशिया एरियाटामध्ये पण हेअर ग्रेइंग दिसतं, किंवा मग काही हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये पण दिसू शकतं, जसं की थायरॉईड डिसऑर्डर आहे ह्याच्यामध्ये पण अर्ली हेअर ग्रेइंग दिसू शकतं. आणि हेअर लॉस जे आहे त्याच्या जर कधी फंगल इन्फेक्शन असलं स्कॅल्पवर किंवा टिनिया कॅपिटिस म्हणतो त्याच्यामध्ये इचिंग पण होते स्कॅल्पवर, आणि हेअर लॉसचे पॅचेस पण असतात. मग ते चेक करून अँटीफंगल देऊन मग ते हेअर लॉस कमी करू शकतो आपण. तर असं वेगवेगळे कारण आहेत, पण मॅक्झिमम कारण जे काही केसेस येतात ते न्यूट्रिशनल आणि लॅक ऑफ एक्सरसाइज या दोन गोष्टीमुळे त्यांचे न्यूट्रिशन कमी पडतं हेअरला, आणि बाकीच्या गोष्टी जंक फूड हे वाढल्यामुळे त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्स पण त्याच्यामुळे पण होतो. काही प्युबर्टी एज आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस वाढत आहे, थायरॉईड डिसऑर्डर्स पण आहेत. तर हे सगळ्या गोष्टी मिळून हेअर लॉस आणि प्रीमॅच्युअर हेअर ग्रेइंग याचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. आणि लाईफस्टाईल लहानपणापासूनच छान करणे, त्यांना लहानपणापासूनच पौष्टिक आहाराची सवय लावणे, हेच त्याला ट्रीटमेंट आहे, आणि हेच त्याचं हेअर ग्रेइंग प्रीमॅच्युअर हेअर ग्रेइंगचं प्रिव्हेन्शनसुद्धा आहे.